श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कन्या राशीच्या सर्व मित्रांना मनपूर्वक नमस्कार. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये गेल्या काही काळापासून ज्या अडचणी, चिंता, मानसिक ताण आणि अडथळे सुरू होते त्यामध्ये आता हळूहळू बदल होण्याची शक्यता आहे. काही वेळा आपण कितीही मेहनत केली, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पैसा येतो पण टिकत नाही. कामे शेवटच्या क्षणी अडकतात. जवळच्या व्यक्तींकडून गैरसमज निर्माण होतात आणि मनामध्ये सतत एकच प्रश्न असतो, माझं नशीब कधी बदलेल? पण कन्या राशीच्या मंडळींनो, निराश होऊ नका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या जीवनामध्ये कोणते सकारात्मक बदल होऊ शकतात, कोणत्या क्षेत्रामध्ये फायदा मिळण्याची शक्यता आहे, पैशांच्या बाबतीत काय संकेत आहेत, नोकरी व्यवसायामध्ये कोणत्या संधी येऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनासारखं यश मिळवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यावी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण कन्या राशीसाठी एक अतिशय सोपा आणि भक्तिमय उपाय देखील पाहणार आहोत. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने मेहनती, हुशार, व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्ट विचार करून करणाऱ्या असतात. तुम्ही कोणतंही काम अर्धवट सोडण्यापेक्षा ते पूर्ण करण्यावर विश्वास ठेवता. पण तुमची एक समस्या अशी आहे की तुम्ही अनेकदा इतरांचा विचार स्वतःपेक्षा जास्त करता. कुणाला मदत केली, कुणासाठी वेळ दिला, कुणावर विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही की तुम्हाला मनातून खूप वाईट वाटते. गेल्या काही काळात काही कन्या राशीच्या व्यक्तींना अशाच प्रकारचे अनुभव आले असतील. पण आता परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. जिथे एक दरवाजा बंद होतो तिथे परमेश्वर दुसरा मार्ग उघडतो. म्हणून जे गेले त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. आता पाहूया आर्थिक परिस्थिती. कन्या राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत गेल्या काही काळात चढउतार अनुभवले असतील. कधी अचानक खर्च वाढला असेल तर कधी हातात पैसा असूनही तो टिकला नसेल. काही जणांचे पैसे कुठेतरी अडकलेले असू शकतात, तर काही जण एखाद्या नवीन उत्पन्नाच्या मार्गाचा विचार करत असतील. आता मात्र आर्थिक नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्याकडे एखादी नवीन संधी आली तर तिचा पूर्ण विचार करून निर्णय घ्या. फक्त कोणीतरी सांगितले म्हणून गुंतवणूक करू नका. पैशांमध्ये शिस्त ठेवली तर मिळणारा पैसा टिकवणे सोपे जाईल. ज्या व्यक्तींना व्यवसाय करायचा आहे किंवा एखादे नवीन काम सुरू करायचा विचार आहे त्यांनी घाई न करता योग्य नियोजन करावे. नोकरी आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करत असतील, मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. आधी नवीन संधी, पगार, कामाचे स्वरूप आणि भविष्यातील स्थैर्य यांचा विचार करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जुने ग्राहक पुन्हा जोडले जाण्याची शक्यता आहे आणि नवीन ग्राहक मिळण्याचे मार्गही तयार होऊ शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. आता कन्या राशीच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया. काही लोकांच्या नात्यामध्ये गेल्या काळात गैरसमज निर्माण झाले असतील. कधी छोट्या गोष्टी मोठ्या झाल्या असतील, कधी संवाद कमी झाला असेल. पण प्रत्येक नात्यामध्ये संवाद महत्त्वाचा असतो. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या आणि प्रत्येक गोष्टीचा लगेच निष्कर्ष काढू नका. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदारासोबत शांतपणे संवाद साधावा. कुटुंबातील वातावरण प्रेमाने आणि संयमाने हाताळले तर अनेक समस्या दूर होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता असू शकते, मात्र कोणतेही नाते पुढे नेताना वेळ घेणे आणि व्यक्तीला समजून घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि घरातील वातावरण. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कुटुंब हे अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची चिंता तुम्हाला सतावत असेल किंवा घरातील एखादे काम बऱ्याच दिवसांपासून अडकले असेल, हळूहळू परिस्थिती सुधारण्याचे संकेत मिळू शकतात. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी सकाळी देवपूजा करा. घरामध्ये शक्य तितका शांत आणि प्रेमळ संवाद ठेवा.
कारण घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनावरही परिणाम करते. आता नशीब पालटण्याचे संकेत बघूयात. कन्या राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, नशीब म्हणजे फक्त अचानक पैसे मिळणे नाही. नशीब म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे, योग्य संधी मिळणे, अडकलेले काम पुढे जाणे, मनातील चिंता कमी होणे आणि आपल्या मेहनतीला योग्य दिशा मिळणे. म्हणून येणाऱ्या काळात एखादी छोटी संधी मिळाली तरी तिला दुर्लक्षित करू नका. कदाचित तीच छोटी संधी भविष्यात मोठ्या यशाचे कारण बनू शकते. कन्या राशीने कोणती काळजी घ्यावी? कन्या राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा विचार करण्याचा स्वभाव. पण कधीकधी हाच विचार जास्त झाला की चिंता निर्माण होते. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करू नका. ज्यांना तुमची किंमत नाही अशा लोकांच्या मागे वेळ वाया घालवू नका. तुमची तुलना इतरांशी करू नका आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांचा सोपा उपाय. आता शेवटी कन्या राशीसाठी एक साधा भक्तिमय उपाय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामी समर्थांचे स्मरण करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र श्रद्धेने आणि नियमितपणे म्हणा. तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगा, पण त्याचबरोबर आपल्या कर्मावरही विश्वास ठेवा. कारण केवळ इच्छा करून चालत नाही. प्रयत्न, श्रद्धा, संयम म्हणजेच यशाचा मार्ग. कन्या राशीच्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या असतील तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट काळ कायमचा राहत नाही. आज परिस्थिती कठीण असेल पण उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्याबद्दल दुःख करू नका. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांची किंमत करा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थ प्रत्येक संकटामध्ये तुमच्या पाठीशी राहत. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कन्या राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भक्तिमय राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.